कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार, फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धसांचा आक्षेप. बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुंडे धसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर मवियात शिंदे मुख्यमंत्री नको तशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. पाळणा सोहळा, शोभायात्रेस ढोलताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. ऐतिहासिक आग्रा किल्ल्यात यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात. विकी कौशलची प्रमुख उपस्थिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही हजर राहणार. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका, शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज ठरणार. संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत भाजपची विधिमंडळ बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान. आज सुनावणी होणार. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप.